हे पहे जे जॅम पॅक्ड आहे जामिया सिंगापूर जे दिसतंय हे खास मलई लोकांचे इन्स्टिट्यूशन आहे ही. तर इथे हे जॅम पॅक्ड ॲट वेस्ट कोस्ट म्हणजे हे जे आपल्या मलई लोक आहेत, सिंगापोरियन मलई आणि मलेशियावरून आलेले मलई सिंगापोरियन लोकांसाठी फक्त या सोयी असतात. आपल्या इंडियन लोकांना फार कमी सवलती फॅसिलिटी दिलेल्या आहे. गव्हर्मेंटचं म्हणणं असतं की तुम्ही सिटिझन घ्या. इंडिया पीपल आर व्हेरी क्लेवर. दे डोंट वॉन्ट टू टेक सिटिझन ऑफ सिंगापूर अँड डोंट वॉन्ट टू गो बॅक टू इंडिया असं असतं त्यांचं. म्हणून ते आपल्याला फार फॅसिलिटी नाही आहे सिंगापोरियन इतक्या, पण थोड्याशा फॅसिलिटी असतात. हे जे आहे हे जॅमपॅक म्हटलेलं आहे, जॅमपॅक्ड ॲट वेस्ट कोस्ट. तर हे जे आहे इथे गव्हर्मेंट महिन्यातनं 2दा 5 किलो राईसची बॅग, ऑइल किंवा ज्या आवश्यक वस्तू आहे ते सगळं असं एक पूर्ण ट्रॉली भरून देत असतं. एक पूर्ण ट्रॉली भरून गव्हर्मेंट त्यांना भरपूर ज्या जीवनावश्यक वस्तू आहे किंवा डेली कुकिंगसाठी ज्या इसेन्शियल नीड्स आहेत, आयटम्स आहेत, ते सर्व त्यांना देत असतं. शुगर, राईस, ऑइल, मशरूम. आता मशरूम मलेज आर नॉट eating mushroom a lot, but they give Maggi packets and many more things. असं असतं. मग इथे मिनी फूड बँकच म्हटलेलं आहे बघा. सगळं हलाल असतं. हा हलालचं ब्रँड असल्याशिवाय मलई लोक इथले काहीच खात नाही. भरपूर मोठी क्यू असते इथे. ज्या दिवशी फूड डोनेट करणार असेल गव्हर्मेंट तर त्या दिवशी आधीच त्याची नोटीस एक आपल्या इथले जवळचे जे 3-4 ब्लॉक आहे समोरचे इथले 2-3 ब्लॉक मिळून हे असं देतं. असं प्रत्येक एक 10-12 ब्लॉक्स मिळून हे असं इथे आपल्या वेस्ट कोस्टचं इथेच आहे आपल्या बिल्डिंगच्या खाली. त्यामुळे इथे भरपूर मोठी क्यू असते फूड घ्यायला. सगळं फ्री. कारण त्यांची परिस्थिती पण खूप गरीब आहेत. लोकल लोक जे आहेत ॲक्च्युअल मलई, सिंगापुरियन, चायनीज जे आहेत ते खूप गरीब आहेत. त्यांना गव्हर्मेंटने भरपूर फ्री दिलेलं आहे. इवन द हाऊसिंग घेतानासुद्धा 40,000 सिंगापूर डॉलर गव्हर्मेंट त्यांना आधीच देऊन टाकतं फ्री.